छान असं झणझणीत आपलं कोळंबी सुक्कं तयार झालेलं आहे आणि खूप छान लागतं खाण्यासाठी. एकदा जरूर अशा पद्धतीनं कोळंबीचं सुक्कं करून बघा. अगदी टेस्टी. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करण्याआधी अगोदर माझी ओळख. नमस्कार, मी प्रज्ञा. प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, मी इथं पाव किलो कोळंबी आणली होती. मी कोळंबी छानपैकी साफ करून घेतलेले आहे, धुवून घेतलेले आहे छान. आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आणि हळद आणि मीठ छान कोळंबीला आपण चोळून घ्यायचं आहे. आणि हळद मीठ छान चोळून घेतल्यानंतर थोडा वेळ कोळंबीला मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता आपण कोळंबी झाकून ठेवूया. तोपर्यंत इकडं कांदा, टमाटर आणि आलं आणि लसूण याची पेस्ट करायची आहे. कांदा टमाटर कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर थोडी कापून घेतलेली आहे. कांदा मी अजूनही घेतलेला आहे. तर इकडे मी आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ती तेलामध्ये टाकलेली आहे. छानपैकी कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासोबत आलं लसूण पेस्ट पण आहे. हे बघा, आता मी टमाटर टाकून घेते ह्याच्यामध्ये. छानपैकी कांदा लसूण पेस्ट भाजल्यानंतर आपण टमाटर टाकून घ्यायचं आहे. हे बघा, टमाटर पण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छानपैकी टमाटरला त्याची पानं असतं ते छान आटून द्यायचं आहे. म्हणजे छान शिजलं जातं. टमाटर मॅश होऊन द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकायची आहे. आता मी कोळंबी टाकलेली आहे. तर छान आपला मसाला भाजला होता. कांदा लसूण पेस्ट टमाटर आणि त्याच्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची आहे अशी. छान अशी हलवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि आता छानपैकी आपल्याला बघा कोळंबीचं छानपैकी पाणी सुटलेलं आहे. कोळंबीला मॅरिनेट करून ठेवली होती ना, त्याच्यामुळे छान कोळंबीला पाणी सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्येच कोळंबी शिजवून द्यायची आहे. ते जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला कोळंबीला पूर्ण शिजवून घ्यायची आहे. आता झाकण ठेवायचं थोडा वेळ. थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं. तर छानपैकी आपली कोळंबी म्हणजे 10-15 मिनटं झाकण ठेवून मी हलवून घेतले. ह्याच्यातलं पाणी आटलं होतं पूर्ण कोळंबीमधलं. तर त्याच्यामध्ये आता घरचा जो मसाला असतो तो टाकलेला आहे, आपला ठेवणीतला मसाला. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. आणि कोळंबी पूर्णपणे शिजली होती. तर हे बघा, छानपैकी तेल सुटलेलं आहे. जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे. तर त्या पाण्यामध्येच कोळंबी शिजून निघालेली आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ. आणि आपली कोळंबी रेडी झालेली आहे अशा पद्धतीनं. सुंदर अशी कोळंबी रेडी झालेली आहे. कोळंबी किती जरी केलं तर केवढी जरी आणली ना त्याच्यात थोडीच निघते सोलून.
छान अशी कोळंबी रेडी झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. कोळंबी रेडी झालेली आहे. तो मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. सुंदर अशी कोळंबी रेडी झालेली आहे. मी काढलेली आहे. इकडे थोडे मच्छी भाजले होते मी. तर भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा एकच छान लागतं. खाऊ शकता तुम्ही. आणि खूप सुंदर अशी कोळंबी सुक्कं रेडी झालेलं आहे. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होतं आणि खूप टेस्टी होतं. आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेली कोळंबी कशी झाली ते. ओके, चला तर मग बाय बाय.